नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनीच्या लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, खटाखट नाही तर पटापट 21 रुपये देणार फडणवीस याच्या मंत्र्याने थेट महिनाचं सांगितलं। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महायुती राज्यात सरकार आले आहे, पण प्रचारावेळी लाडक्या बहिणी योजनेच्या रकमेत बदल करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आता 21 रुपये कधी देणार असा सवाल करत आहेत। अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एका मंत्र्याने लाडकी बहीण योजनेचा 21चा हप्ता मार्च महिन्यात महिलांना दिला जाईल असे म्हटले आहे। लोकसभा तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजनेने भाजपाला चांगले यश मिळवून दिले होते। यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती, ज्यात महिलांना 1500 रुपये दिले जात आहे। मात्र प्रचारावेळी महायुतीने आम्ही लाडक्या बहिणीला सरकार आल्यावर 1500 नाही तर 2100 देऊ असे आश्वासन दिले होते। आता सरकार आले असून या घोषणेची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न महिलांना पडला आहे। तर राज्यातील महिलांना 2100 रुपयाचा वाद पाहत आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा 21 रुपये हप्त्यावरून राज्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे। त्यांनी या योजनेतील पात्र महिलांना 21 रुपये मार्च महिन्यात मिळतील असा दावा केला आहे। ते नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लगे यांनी सकाळ सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी बोलत होते। माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, मार्च महिन्यात लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 केला जाईल असं मार्च महिन्यात अर्थसंकल्प असून यानंतर लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे 21 रुपये मिळणार आहे। 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। याच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असे म्हटले जात आहे। मित्रांनो, राहुल गांधी याच्यावर टीका। यावेळी त्यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी याच्यावर जोरदार टीका केली। लोकसभेवेळी राहुल गांधी यांनी प्रत्येकी महिलेला 6 महिन्यात खटाखट पैसे देऊ असे आश्वासन दिले होते। दिले का नाही ते असेच खोटी आश्वासने देत असतात, त्यामुळे त्यांना जनतेने नाकारलं आहे। मित्रांनो, खटाखट नाही तर पटापट, पण आम्ही आमचं सरकार आल्यावर खटाखट नाही तर पटापट पैसे देऊ असे म्हटले होते, ते आम्ही पटापट दिले। मिळाले की नाही? आमचे सरकार खटाखट नाही तर पटापट देणार आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर केली आहे। मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।